शिवाजी विद्यापीठात शासनाचा कृषी विभाग आणि भारतीय किसान संघ यांच्या संयुक्त विद्यमानं शाश्वत शेती आणि कृषी अर्थव्यवस्थेच्या क्षमता वृद्धीसाठी या विषयावरील एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मार्गदर्शन करताना भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी यांनी विकसित भारताचे स्वप्न घेऊन पुढे जाताना शेती समृद्ध शाश्वत पद्धतीनं करण्याची गरज असल्याचं सांगितलं. एक पीक अवलंबल्यानं शेतकरी परावलंबी झाला असून जो बाजारावर अवलंबून राहतो, त्यामुळं आता शेतकऱ्यांनी स्वतः किंवा समूहातून प्रक्रिया केलेले साहित्य बाजारात घेऊन जाणं महत्त्वाचं असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं. व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी दक्षिण महाराष्ट्रामध्ये कृषी अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी प्रचंड संधी असल्याचं सांगितलं. कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी केंद्र आणि राज्यांच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन केलं. प्रभारी प्रकुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी शेतकऱ्यांनी मूल्यवर्धित उत्पादन घेऊन त्याचं योग्य पद्धतीनं मार्केटिंग करून प्रगती साध्य केली पाहिजे असं मत व्यक्त केलं. यावेळी यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर उर्मिला दशवंत, कृषी उपसंचालक नामदेव परीट, राजेंद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र प्रमुख डॉक्टर विद्यासागर गेडाम, यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशालेचे प्रभारी संचालक डॉक्टर नितीन माळी, तंत्रज्ञान अधिविभागातील डॉक्टर प्रवीणकुमार पाटील, डॉक्टर इराण्णा उडचान, डॉक्टर स्नेहल खांडेकर, शीतल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, कृषी अधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.